संधी आणि त्याच्यामुळे भारताला संधी आहे का आणि ती असेल तर कशा प्रकारे हे सगळं आपण जाणून घेतोय। आपल्या सोबत आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक आणि त्याच सोबत आता आपल्या सोबत असणार आहेत फोन लाईन वरून आपल्या बरोबर असणार आहेत कोटक म्युच्युअल फंडचे सीईओ संदेश किरकिरे हे देखील आपल्या बरोबर असणार आहेत आणि त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे ही सगळी सिच्युएशन आहे ती पाहिली पाहिजे। आपल्या सोबत ते आता फोन लाईन वर उपलब्ध आहेत। किरकिरे सर, स्वागत आहे आपलं स्टार माझामध्ये। काय सांगाल ज्या पद्धतीने रेटिंग घसरलेलं आहे अमेरिकेचं AAA वरनं AA+ त्यांच्याकडे जी पत आहे ती घसरली आणि त्याच्यानंतर भारतीय बाजारात देखील घसरण झाली। या सगळ्या सिच्युएशनकडे तुम्ही कसं पाहताय? माझं म्हणणं आहे की शेवटी US डॉलर हा रिझर्व्ह करन्सी आहे जगातली, म्हणजे एक जगातली एक कुठल्या कंट्रीमधनं दुसऱ्या कंट्रीमध्ये जेव्हा एक्सपोर्ट होतो ते एक्सपोर्टचं ट्रान्झॅक्शन हे US डॉलरमध्ये होतं। आता हे चेंज होणार आहे काय रेटिंगमुळे? मला तरी दिसत नाही। शेवटी रेटिंगमुळे असं नाही होणार आहे की कंट्री काय डिफॉल्ट करणार आहे। तुमच्या US इकॉनॉमीचे प्रॉब्लेम्स आहेत 2008 पासून ते सगळे बघते काय ते जे प्रॉब्लेम्स आहेत ह्याच हे शेवटी निष्कर्ष निघालेला आहे। जगामध्ये सगळ्या बाकीच्या कंट्रीज ज्या युरोपियन कंट्रीज काय AAA आहेत त्यांचं पण हेच होणार आहे। पण इम्पॅक्ट डायरेक्टली काही ऑप्शन नसल्या कारणाने US डॉलर तर काही मेजर इम्पॅक्ट पडण्याची मला तरी काही शाश्वती दिसत नाही इमिजिएटली। हळूहळू शेवटी US डॉलर डेप्रिशिएट व्हायलाच पाहिजे जगाच्या अगेन्स्ट करन्सीमध्ये। पण इमिजिएट इम्पॅक्ट तुम्ही जर का म्हणाल की पुढच्या आठवड्यात काय होईल तर हे एक्सपेक्टेड असून सुद्धा इव्हेंट झाल्यामुळे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी दिसण्याची शक्यता आहे। अच्छा, पण मग भारताच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर या सिच्युएशनकडे एकूण अर्थव्यवस्थेच्या भारताच्या खास करून जर सगळा हा विचार केला तर नेमकं कसं तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे पाहताय? तुम्ही बघा आता जेव्हा एखादी एक कंपनी एक्सपोर्ट करते तर इंडियन कुठली कंपनी एक्सपोर्ट करते तर शेवटी ते डॉलर्स त्या कंपनीकडे मिळतात। ते शेवटी डॉलर मार्केटमध्ये ती कंपनी विकते, ते डॉलर्स शेवटी रिझर्व्ह बँकेकडे जातात आणि रिझर्व्ह बँक त्या डॉलर्सचं काय करते शेवटी तर ते डॉलर शेवटी रिझर्व्ह बँक US मध्येच जाऊन गुंतवते, पण ते डॉलर आपल्याकडे तर गुंतवता येणार नाहीत। त्यामुळे हा ऑप्शन चेंज होणार नाही। हा रिझर्व्ह करन्सीचं स्टेटस आहे USचं ते शक्य चेंज होत नाही। आणि स्टेटस कशासाठी आहे? कारण US चे मार्केट डीप आहेत, US कडे मिलिटरी मसल आहे आणि हे कोणालाच हे दोन्ही गोष्टी डीप फायनान्शियल मार्केट डीप मिलिटरी मसल हे कुठेच नसल्या कारणाने यू आर नॉट गोइंग टू सी US इकॉनॉमी US करन्सी चेंजिंग। शेवटी तुम्ही जर का US ची जेव्हा तुम्ही या दृष्टीने बघा की हे जे US चे ट्रेजरी बॉन्ड्स आहेत जे US बेसिकली गव्हर्नमेंट बॉरो करते कारण US चा खर्च त्यांच्या टॅक्स कलेक्शन पेक्षा जास्त असल्या कारणाने US जी डेफिसिट मध्ये जाते आणि जेव्हाची करते बॉरो करते ते चेंज होणार नाही। ते शेवटी US ला करन्सी छापता येतेच ना। प्लीज अंडरस्टँड की शेवटी तुम्ही पूर्ण युरो झोन बघाल किंवा US बघाल शेवटी US मध्ये तुमचा जो काही शॉर्टफॉल असेल करन्सीमध्ये तो शेवटी करन्सी छापला जाईल। तुम्ही एक लक्षात घ्या की जगामध्ये US करन्सी ही US पेक्षा जास्त आहे, त्यामुळे रेस्ट ऑफ द वर्ल्ड ऍक्च्युअली युजेस दिस एज अ रिझर्व्ह करन्सी, दॅट इज नॉट गोइंग टू चेंज। पण एक आहे की तुमचा बॉरो करण्याचा US चा दर वाढू शकेल US गव्हर्नमेंटसाठी। ओके सर, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा की तुम्ही जसं म्हटलं की त्यांना US ऍक्च्युली करन्सी किती प्रिंट करू शकेल आणि अगदी बरोबर, मी अगदी सहमत आहे। फक्त मग ह्यामुळे कदाचित US मध्ये इन्फ्लेशनचा प्रॉब्लेम येऊ शकेल येत्या काही काळामध्ये। आणि तुम्ही मला जरा सांगाल का? नीट ऐकू येत नाही। जर आपण US जसं आता US ला एका काळानंतर करन्सी परत ऍडिशनल प्रिंट करण्याशिवाय ऑप्शन राहणार नाही आणि या मताशी मी पूर्णतः सहमत आहे। पण मग तुम्ही बघता की US मध्ये परत एक इन्फ्लेशनचा प्रॉब्लेम येऊ शकतो, महागाईचा प्रॉब्लेम, इन्फ्लेशन वाढण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्यामुळे आपल्यावरती कसा इम्पॅक्ट होऊ शकतो? शेवटी US हे त्यांचं इन्फ्लेशन जगामध्ये एक्सपोर्ट करते, आपण पण वी आर ऑल्सो हिअर टू फेस इट। आज आपलं जर का इन्फ्लेशन बघाल तुम्ही, आपलं इन्फ्लेशन हे कमोडिटीज मुळे बहुतेक जास्त प्रकारे कमोडिटीज प्रमाणे, तर कमोडिटीजचा भाव वाढतोय का? तुम्ही एक लक्षात घ्या, $40 आपला 2008 साली क्रूड ऑइलचा दर होता, त्यापासून आता 110 झालाय। त्या 40 पासून 110 मध्ये आपली टोटल ऑइल कन्झम्पशन काही वाढलेलं नाहीये। ऑइल कन्झम्पशन अजूनही 2% आहे, म्हणजे ऑइल कन्झम्पशनची ग्रोथ फक्त 2% आहे, पण तुमचा प्राइस 2.5% वाढलाय। तो का वाढलाय? कारण कमोडिटीज हे सगळे फायनान्शियलायझेशन ऑफ कमोडिटी मार्केट जे म्हणतात त्याच्यामुळे झालेलं आहे।
तर हे फायनान्शियलायझेशन का झालं, तर युएसनी कमी दर ठेवल्यामुळे भरपूर लिक्विडिटी मार्केटमध्ये असल्या कारणाने तीच लिक्विडिटी शेवटी कमोडिटी मार्केटमध्ये गेली. तर हे सगळं कनेक्टेड आहे. शेवटी माझा म्हणण्याचा उद्देश असा की तुमच्या युएस अल्टिमेटली दिस हॅज टू लीड टू करन्सी डिव्हॅल्युएशन ऑफ युएस ओव्हर अ लॉंग पिरियड. आणि ते तुम्ही दिसतच आहे. बहुतेक ऍसेट्स जे युएस मधले आहेत, लोकल ऍसेट्स आहेत, दे आर ऑलरेडी लुझिंग व्हॅल्यू. होम ऍसेट्स बघा, होम बिगेस्ट जे ऍसेट्स होते युएस मध्ये, दे हॅव टू रिड्यूस इन व्हॅल्यू ओव्हर द पिरियड अँड दॅट इज द ओनली वे की ऍडजस्टमेंट प्रोसेस होईल. आणि ही ऍडजस्टमेंट प्रोसेस व्हायला पुढील काही वर्ष लागणार आहेत, पण ऍडजस्टमेंट प्रोसेस होणं अनिवार्य आहे. कारण आज युएस मध्ये स्वतः युएस कंट्रीमध्ये काहीही प्रोड्यूस केलं जात नाही. युएस मध्ये अदर दॅन अ फ्यू सर्व्हिस इंडस्ट्रीज, बहुतेक युएस इज ओनली अ लार्जेस्ट इम्पोर्टर. पण युएस इज का इम्पॉर्टंट आहे की जगातल्या पूर्ण ट्रेडच्या 25% युएसचं कन्झम्पशन आहे. तर ते चेंज न झाल्यामुळे शेवटी युएस बॅलन्सिंग प्रोसेस होत जाणार आहे. आणि त्या बॅलन्सिंग प्रोसेसमध्ये युएस ऍसेट्स डेप्रिशिएट होण्याला काही पर्याय नाही. किरकिरे सर, आणखी एक प्रश्न तुम्हाला आहे, तो म्हणजे जर ऑइलचा आपण मुद्दा विचारात घेतला, तेलाचा, आणि अमेरिकन अर्थव्यवस्था ज्या प्रकारे त्याचे रेटिंग डाऊन झालेले आहे, घसरलेली आहे असं आपण म्हणू शकतो, तर त्या ठिकाणी मग तेलाच्या जर किमती घसरल्या तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो असं वाटतं का तुम्हाला? ऍब्सोल्युटली काय फायदा, त्याला काही पर्याय नाही. शेवटी आज तुम्ही आपली पूर्ण इकॉनॉमी सगळ्यात सिंगल पॉइंट रिस्क, जर का तुम्ही म्हणाला की अदर दॅन सगळं पॉलिटिकल सिच्युएशन व्यवस्थित आहे, सगळं बाकी व्यवस्थित आहे, सिंगल पॉइंट रिस्क इंडियासाठी ऑइल आहे. कारण 1/3 ऑफ अवर कन्झम्पशन, 1/3 ऑफ अवर इम्पोर्ट इज ऑइल. आणि ऑइलचा दर कशामुळे वाढलाय, तर ह्या फायनान्शियलायझेशन ऑफ कमोडिटी मार्केटकडे वाढल्यामुळे ऑइलचा दर कमी होणं अपरिहार्य आहे. तुम्ही एक दुसरी गोष्ट बघा, गोल्ड वाढतोय. आता गोल्ड का वाढतोय, कारण तुमची करन्सीमध्ये जर का तुम्ही जर का करन्सी मार्केटमध्ये तुम्हाला स्वतःला हेज करायचं असेल तर द ओनली कमोडिटी विच इज अवेलेबल इज गोल्ड. आणि गोल्डचं कन्झम्पशन काहीच नसतं. गोल्ड लोक विकत घेतात फक्त करन्सी हेज करण्यासाठी. व्हेअरएज ऑइल ही शेवटी कन्झम्पशन रिलेटेड आहे. कारण ऑइल स्टोअर करू शकत नाही. ऑइल एकदा प्रोड्यूस केल्यानंतर ते कन्झ्युम करणं अपरिहार्य आहे. आणि जर का ग्लोबल ग्रोथ, आज युएसची वन ऑफ द रिझन डाऊनग्रेड करण्याचं कारण आहे की युएसची ग्रोथ आता लास्ट क्वार्टरमध्ये 1% आल्यामुळे ती रिसेशन मध्ये जाण्याची शक्यता असल्या कारणाने, आणखी दुसरं फॅक्ट आहे की तुमचे डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स एका मत न येत असल्या कारणाने हे सगळं डाऊनग्रेडिंग झालेलं आहे. शेवटी तुम्ही यू आर नॉट गोइंग टू सी कमोडिटी प्राइजेस रायझिंग. म्हणजे सर्टनली कमोडिटी ज्यांचं जे वापरले जातात, कमोडिटीज, गोल्ड ही वेगळ्या टाईपची कमोडिटी आहे, पण बाकी सगळ्या कमोडिटी प्राइजेस पोटेन्शियल खाली येण्याची शक्यता आहे. आणि त्याचा फक्त इंडियाला फायदा होऊ शकतो. किरकिरे सर, मनापासून आभार. तुम्ही जे